नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांची अतिशय प्रभावी आणि सोपी सेवा बघणार आहोत आणि ती म्हणजे अगरबत्तीची सेवा. बघा, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी, दुःख, संकट असतात, तुम्हाला कोणताच मार्ग मिळत नसेल आणि अशा वेळेस तुम्ही स्वामींच्या सर्व सेवा केलेल्या असतील, स्वामीचरित्राचं पारायण केलं असेल, गुरुचरित्राचं पारायण केलं असेल, तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं असेल किंवा इतरही काही सेवा असतील ज्या तुमच्या करून झाल्या असतील, परंतु तुम्हाला कोणताही अनुभव आला नाही, कोणतीही प्रचिती आली नाही किंवा तुमचे जे काही संकट आहे ते थोड्याफार प्रमाणात सुद्धा कमी झालेले नाही आणि मग तुमचं मन खूप निराश झालं आहे, तुम्ही हताश झाले आहे, अशा वेळेस कोणताच मार्ग राहत नाही असं वाटतं, तेव्हा आपल्याला ही स्वामी महाराजांची उदबत्तीची सेवा करायची आहे. 100% फलप्राप्ती करून देणारी अशी ही सेवा आहे. या सेवेने नक्कीच तुम्हाला अनुभव येतात, तुमच्या ज्या काही संकट असतात ते दूर होतात, तुम्हाला मनोवांछित फलप्राप्ती या सेवेने होत असते. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता सर्वात प्रथम आपण बघूया की अगरबत्ती सेवा म्हणजे काय. बघा, बऱ्याच स्वामी भक्तांना अगरबत्ती सेवा काय आहे याबद्दल माहीत नाही. स्वामी समर्थांची अगरबत्ती सेवा म्हणजे रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणे. आता ही सेवा तुम्ही आपल्या घरातील नकारात्मकता दूर करते, सुख समृद्धी आणते आणि आपल्याला मानसिक शांतता मिळवून देते. त्याचबरोबर आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील, जी काही संकट असतील, दुःख असतील, ती दुःख संकट या सेवेने नाहीशी होतात आणि आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या या सेवेने पूर्ण होत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाणारी अशी ही नामस्मरणाची सेवा आहे आणि म्हणूनच ही सेवा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. आता ही सेवा कधी करायची? बघा, रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला ही सेवा करायची आहे. परंतु जर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळत नसेल तर दिवसभरात तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकतात. फक्त 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला सेवा करायची नाही. बाकी दिवसभरात तुम्हाला ज्या वेळी शक्य होईल त्यावेळी तुम्ही सेवा करू शकतात. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला सेवा करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला इतर दिवसांच्या सेवा या कंटिन्यू करायच्या आहे. सेवेच्या वेळेमध्ये तुम्हाला बदल करायचा नाही. जर काही कारणास्तव एखाद्या दिवशी बदल झाला तर चालतं, परंतु दररोज एकाच वेळेला सेवा करण्याचा प्रयत्न करा. आज सकाळी केली, उद्या संध्याकाळी केली, नंतर दुपारी केली असं अजिबात करू नका. कोणती तरी एकच वेळ तुम्ही फिक्स ठेवा. आता या सेवेसाठी फारसे काही नियम नाही, बंधनं नाही, म्हणून अतिशय सोपी आणि प्रभावी अशी ही सेवा आहे. आता ही सेवा का करावी? तर बघा, कधी कधी आपण स्वामींच्या खूप सेवा करतो, पारायण करतो, तारक मंत्राचा जप करतो, नामस्मरण करतो, पण तरीही आपल्याला काहीच अनुभव येत नाही. घरात भांडणं, संतानप्राप्तीची अडचण, नवरा बायकोमध्ये वादविवाद, नकारात्मक वातावरण, आजारपण आणि संकटसुद्धा आपल्या आयुष्यातली कमी होत नाही. मन अतिशय निराश होतं, नाराज होतं आणि मग कुठेतरी स्वामींवरील जो आपला विश्वास आहे तो डगमगू लागतो. अशा वेळी ही अगरबत्तीची सेवा अतिशय प्रभावी ठरते. आता आपल्याला सेवा कशा प्रकारे करायची आहे ते आपण बघूया. तर बघा, ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आता सेवा करण्यासाठी सर्वच दिवस हे शुभ आहे, कोणताही दिवस अशुभ नसतो, म्हणून तुम्हाला जेव्हा वाटेल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे. फक्त सेवा सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करून आपली जी दररोजची देवपूजा आहे ती करून घ्या आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. आसनावरच बसून आपल्याला सेवा करायची आहे. आता ही सेवा करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही फोटो नसेल तुमच्याकडे तर फोटो किंवा मूर्ती आणून या सेवेला तुम्ही प्रारंभ करा. आता सेवेला
बसल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. आता तुम्ही ही सेवा किती दिवसासाठी करणार आहे? मग तुम्ही ही सेवा फक्त 1 दिवसासाठीही करू शकतात, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा अगदीच दररोज तुम्ही ही सेवा करू शकता. जितक्या दिवसांची सेवा तुम्हाला करायची असेल तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा, तर आपल्या उजव्या हातात पाणी घ्या, त्यात एक फूल, हळद, कुंकू, अक्षता टाका आणि स्वामींसमोर बसून आपलं नाव घ्या. आता जर तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे, स्वामी मी अमुक नावाचा कश्यप गोत्राचा आजपासून अमुक दिवस, मग तुम्ही जितक्या दिवसांची सेवा करणार असेल तितक्या दिवसांचा उल्लेख करायचा आहे किंवा जर दररोज सेवा करणार असेल तर मी आजपासून दररोज तुमची अगरबत्ती सेवा करणार आहे. ही माझी सेवा माझ्या अमुक अडचणीसाठी किंवा इच्छेसाठी करत आहे. आता तुमची जी काही अडचण असेल, ज्या काही व्याधी असतील त्या स्वामी महाराजांना सांगायच्या आहे किंवा जर तुमची एखादी इच्छा असेल तर ती तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि माझी सेवा स्वीकार करा, माझे संकट दूर करा, माझी ही सेवा निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असं म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आपल्या हातातील पाणी आणि फूल आपल्याला एका प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि हातावर 2 पळ्या पाणी आपल्याला घेऊन ते पाणीही त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता सर्वप्रथम सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहे, त्या पेटवून घ्यायच्या आहे आणि आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसून शांतपणे सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवेला सुरुवात करायची म्हणजे अगरबत्ती पेटवल्यानंतर आपल्याला हात जोडून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याच स्पीडमध्ये आपल्याला जप करायचा आहे. मग आता आपल्याला जपमाळ घ्यायची आहे का, तर नाही, आपल्याला ही सेवा करत असताना जपमाळ घ्यायची गरज नाही. फक्त हात जोडून बसायचा आहे देवघरासमोर, स्वामी महाराजांच्या फोटोकडे बघायचं आहे किंवा तुम्ही डोळे बंद करू शकतात आणि अखंडितपणे आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी नावाचा जप करायचा आहे. जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत आपल्याला नामस्मरण अखंडितपणे करायचं आहे. नामस्मरण करताना कुठेही थांबायचं नाही आणि कमीत कमी आपल्याला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात आपल्याला नामस्मरण करायचं आहे. जास्त मोठ्याने ओरडायचं नाही किंवा मनातल्या मनात देखील म्हणायचं नाही. आपल्याला स्वतःला ऐकू येईल इतक्याच आवाजात आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. आता हा मंत्र जाप आपल्याला अगरबत्ती जळेपर्यंत करायचा आहे. त्यावेळी फक्त तुम्ही आणि स्वामी, बाकी मनात तुमच्या दुसरा कोणताही विचार आला नाही पाहिजे. अशी जर सेवा तुम्ही अशा प्रकारे केली तर नक्कीच त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. अतिशय सोपी सेवा आहे, परंतु जर ही सेवा तुम्ही जप करत असताना फक्त तुमच्या मनात पाहिजे ते स्वामी महाराज आणि तुम्ही, या 2च गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजे. बाकी जी काही कामं असतील किंवा विचार असतील ते सर्व विचार, ते सर्व कामं बाजूला ठेवायचे आहे आणि सेवा करत राहायची आहे. जर तुम्ही स्वामींशी एकरूप होऊन, एका मनाने तल्लीन होऊन ही सेवा केली तरच तुम्हाला या सेवेने फलप्राप्ती होणार आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होणार आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त सेवा करत असताना महत्त्वाचं असतं ते आपली श्रद्धा आणि विश्वास. ही सेवा तुम्ही करणार आहात, विश्वासाने करा, श्रद्धेने करा, नक्कीच स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतील. आता अगरबत्ती संपल्यानंतर आपल्याला आपली सेवा थांबवायची आहे आणि अगरबत्तीची जी राख उरते ती खूप महत्त्वाची असते. कारण आपण जी काही सेवा केलेली आहे, जो काही नामजप केलेला आहे, त्या नामजपाने, त्या सेवेने ही अगरबत्तीची रक्षा अभिमंत्रित झालेली आहे आणि म्हणून यापैकी थोडीशी राख आपल्याला आपल्या कपाळावर लावायची आहे. त्याचबरोबर थोडीशी राख पाण्यात टाकून आपल्याला प्यायची आहे आणि घरातील इतर व्यक्तींना देखील ती राख प्यायला द्यायची आहे. त्यानंतर थोडीशी राख आपल्याला घरामध्ये फुंकर मारायची आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती असतील तर त्या दूर होतात. त्याचबरोबर थोडीशी राख आपल्याला आपल्या अन्नधान्यामध्ये टाकायची आहे. याने अन्नधान्यामध्ये बरकत येते आणि उरलेली राख आपल्याला एका डबीत जपून ठेवायची आहे. कारण ही राख अतिशय प्रभावी आहे, अभिमंत्रित झालेली राख आहे. म्हणून राख इकडे तिकडे पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कुठेही फेकायची नाही. ही राख खूप महत्त्वाची आहे, अभिमंत्रित आणि पवित्र अशी राख आहे.
आता या सेवेने काय फायदे होतात तर बघा, या अगरबत्तीच्या सेवेने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात, सुख शांती मिळते, मानसिक शांतता मिळते, आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील, व्याधी असतील त्या कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची कृपा आपल्याला मिळत असते. संतान प्राप्तीसाठी आपण जर सेवा करणार असो तर नक्कीच आपल्याला संतान प्राप्ती होते. त्याचबरोबर घरातील भांडणं, कटकटी, वादविवाद यांचा देखील नाश या सेवेने होत असतो. जगातील कोणतीही समस्या असो, शेवटचा एकच प्रभावी उपाय आणि तो म्हणजे स्वामींची अगरबत्तीची सेवा. आता सेवा करताना चूक झाली तर घाबरू नका, स्वामी शिक्षा देत नाही. त्यांना फक्त तुमचा भाव, तुमचा विश्वास हवा असतो. कधी कधी आपलं कर्म आड येतं म्हणून लगेच आपल्याला फळ मिळत नाही आणि जर लगेच फळ मिळालं नाही, इच्छा पूर्ण झाली नाही तरी निराश व्हायचं नाही. स्वामींवरील विश्वास डगमगू द्यायचा नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. ही अगरबत्तीची सेवा एकदा श्रद्धेने नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. स्वामी महाराज तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करतील, जी काही तुमची संकट असतील ती दूर करतील. आणि या सेवेसाठी विशेष असे काही नियम पाळायची गरज नाही, अतिशय सोपी आणि प्रभावी सेवा आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.